फक्त 3 वस्तूंपासून संत्र्याची ही आंबट गोड मस्त चटपटीत कँडी घरच्या घरीच तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता. बाहेरून विकत आणण्यापेक्षा कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही तयार होते. बनवायला पण सोपी आहे, तेवढी चवीला पण छान लागते. चला तर मग अजिबात वेळ न घालवता ही मस्त चटपटीत कँडी आपण बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे ही कँडी तयार करण्यासाठी हे 6 संत्रे घेतलेले आहेत. आता ह्या सीझनमध्ये म्हणजे थंडीच्या सीझनमध्ये हे संत्र्यांचं मार्केटमध्ये आवक खूप असते, त्याच्यामुळे ह्याचा रेट पण खूप कमी असतो. तर ह्या मस्त रसरसलेले संत्रे इथं आपण 6 घेतलेले आहेत. आता हे व्यवस्थित ह्याची सालं काढून तुम्ही तुमच्या पद्धतीनं ह्याचा ज्यूस करून घ्या. मिक्सरमध्ये जर ज्यूस करत असाल तर मात्र ह्याच्यातल्या बिया बाजूला काढा आणि नंतर ह्याचा हे मिक्सरमधून बारीक करून घ्या, नाहीतर ह्याचा ज्यूस आहे तो कडू तयार होईल. किंवा तुमच्याकडे जर ज्युसर असेल तर तुम्ही ज्युसरने पण हा ज्यूस काढून घ्या, किंवा एखादं स्वच्छ कॉटनचा कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये हे संत्रे ठेवून व्यवस्थित असं पिळून घ्या. अशा पद्धतीनं पण व्यवस्थित असा ज्यूस तयार होतो. तर मी इथे जवळजवळ 3 कप एवढा ज्यूस आपला हा संत्र्यांपासून निघालेला आहे. आता हे 3 कप संत्र्यांचा ज्यूसामध्ये साखर किती घालायची ते मी तुम्हाला सांगते. ज्या कपाने आपण ज्यूस मोजून घेतला होता त्याच कपाने 2 कप एवढी साखर मी इथे घेतलेली आहे. आता हे संत्रे आहे ते जास्त आंबट नाहीये, त्याच्यामुळे 2 कप मी इथं साखर घेतलेली आहे. आणि ह्याच्यापासून जे आपण जेली तयार करतोय ती व्यवस्थित अगदी मस्त आंबट गोड तयार होईल. पण तुमच्याकडे जर तुम्ही जे घेतलेले संत्रे आहेत ते जर जास्त आंबट असतील तर मात्र तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त साखर लागू शकते किंवा ह्याच्यापेक्षा कमी साखर लागू शकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण इथं ठेवा. आता मी इथं साखर टाकलेली आहे, पण तुम्ही इथं पिठी साखर येते ती इथं वापरलीत तरी पण चालेल, कारण पिठी साखर लवकर विरघळते. तर मी इथं साखर वापरलेली आहे, त्याच्यामुळे हे थोडंसं विरघळायला वेळ लागू शकतो. तर साखर विरघळल्यानंतर तुम्ही ज्यूस बघू शकता मस्त घट्टसर तयार झालेला आहे. आता हा अजून घट्टसर होण्यासाठी मस्त जेली तयार करण्यासाठी मी इथं जवळजवळ 3 चमचे एवढा कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. आता तुम्ही इथं कॉर्नफ्लॉरऐवजी अरारोट घेतला तरी पण चालेल, दोन्हीचं कार्य हे सेमच आहे. तर मी इथं 3 चमचे एवढा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉरचं हे आहे ते खाली तळायला जाऊन बसतं, म्हणजे भांड्याच्या तळाला जाऊन बसतं, त्याच्यामुळे व्यवस्थित ह्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या. आता कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित ज्यूसमध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही कलर बघू शकता पूर्ण सफेद झालेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर फूड कलर तुम्हाला घालायचा असेल तर तोही तुम्ही इथे घालू शकता. थोडासा ऑरेंज कलर टाका म्हणजे मस्त ह्याला रंग येईल. मी इथं घातलेला नाही. तर व्यवस्थित आपण हे मिक्स केलेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे सेट करण्यासाठी ठेवणार आहात त्या भांड्याला तूप लावून घेऊया. मी इथं हा मिठाईचाच, तुमच्याकडे प्लास्टिकचा असेल तर तो तुम्ही इथं घेऊ शकता, किंवा एखादी वाटी ग्लासमध्ये जरी तुम्ही हे सेट करण्यासाठी ठेवलं तरी पण चालेल. फक्त जे भांडं घेताय त्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्या. व्यवस्थित तूप लावलं की जे आपण जेली सेट करण्यासाठी ठेवणार आहोत ती व्यवस्थित अशी तयार झाल्यानंतर व्यवस्थित निघेल, तुटत नाही. तर व्यवस्थित तूप लावल्यानंतर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. गॅस बंदच आहे. गॅस बंद असतानाच हे सगळं साहित्य आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. गरम कढईमध्ये लगेचच हे ओतू नका. तर कढईमध्ये हे ओतल्यानंतर मीडियम आचेवरती हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्या अगोदर अर्ध्या लिंबाचा रस मी इथे घातलेला आहे. आता हा तुम्ही नाही घातला तरी पण चालेल, पण मी इथं टाकलेला आहे थोडंसं आंबटपणा आणि गोडसरपणा बॅलन्स होण्यासाठी. तर हे अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे उलटनं तुम्ही शक्यतो वापरू नका, ह्याचा वापर करा, म्हणजे ह्यानी व्यवस्थित असं हलवता येतं, जास्त कढईला आजूबाजूला चिटकत नाही. आता हे हलकंसं गरम व्हायला लागलं, ज्यूस गरम व्हायला लागला की हे आपोआप घट्टसर व्हायला लागतं, कारण आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, त्यामुळं हे घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. अगदी काही वेळातच हे घट्ट तयार होतं. जसा जसा ज्यूस आहे तो गरम होतो तसं तसं हे घट्ट व्हायला लागतं. त्याच्यामुळे एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचंय. तर थोडंसं चव येण्यासाठी मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातलं की छान अशी ह्या जेलीला छान अशी चव येईल. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता एक 5-1 मिनिटं झालेली आहेत. छान असं ह्याला उकळी आलेली आहे आणि हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय. जोपर्यंत व्यवस्थित घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय. तर हे जास्त वेळ लागत नाही, अगदी काही वेळातच घट्ट होतं, तुम्ही बघू शकता. तर हे व्यवस्थित घट्टसर झालेलं आहे. आता ह्या मिश्रणाला छान अशी चकाकी येण्यासाठी आणि मस्त टेस्टी लागण्यासाठी इथं 1 चमचाभर मी साजूक तूप घालणार आहे. आता साजूक तूप घातल्यानंतर ह्याला चकाकी तर येतेच,
पण चवीला पण हे छान लागतं. त्याच्यामुळे तुपाऐवजी तुम्ही इथं बटरचा वापर केला तरी पण चालेल. तर व्यवस्थित हे तूप आपण हलवून घेऊया. मिश्रणामध्ये तूप व्यवस्थित हलवून झाल्यानंतर एक 5-1 मिनिटातच ही मस्त घट्टसर जेली आहे ती तयार होते. आता जास्त वेळ न घालवता आपण ही लगेचच मोडमध्ये ट्रान्सफर करूया. तर जेली बनवणं अतिशय सोपं आहे. कमी वेळात कमी साहित्यात ही तुम्ही अगदी घरच्या घरी तयार करू शकता. मस्त आंबट गोड चटपटीत जेली तयार होते. तर हे पहा, मिश्रण आपलं अगदी तयार आहे. या पद्धतीनं एवढं घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे. घेतलेल्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आपण इथं वापरलेलं आहे. म्हणजे जी साखर वापरलेली आहे, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ते अगदी योग्य प्रमाणात आपण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी तुम्ही जेली तयार करताय, कँडी तयार करताय, ती अजिबात चुकणार नाही. अगदी व्यवस्थित ही तयार होईल. तर मिश्रण आपल्याला तयार झालेलं आहे. अगदी थोडंसं हे मी थंड होऊन दिलं आणि व्यवस्थित ह्या टाकून घेते. तर व्यवस्थित सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अगदी छान असा रंग आलेला आहे. अजिबात आपण इथं फूड कलरचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा रंग खूप छान आलेला आहे. तर अशा पद्धतीनं अगदी काही वेळातच तुम्ही ही जेली तयार करू शकता. तर उरलेलं जे मिश्रण होतं म्हणजे जेली होती ती मी या 2 वाट्यांमध्ये सेट करण्यासाठी ठेवली. आता थोडीशी थंड झाल्यामुळे व्यवस्थित सेट झाली नाही. तर हे अशा पद्धतीनं ह्या वाट्यांमध्ये पण तुम्ही ही जेली आहे ती सेट करण्यासाठी ठेवू शकता. फक्त थोडंसं तूप आपल्याला लावून घ्यायचंय. आता तुम्हाला जर घाई असेल तर फ्रीजमध्ये फक्त अर्ध्या तासासाठी ही जेली सेट होण्यासाठी ठेवा. तुमच्याकडे जर वेळ असेल तर रूम टेम्परेचरवरती पण तुम्ही ही सेट करू शकता. मी ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी सगळ्या बाजूनी ही जेली आहे ती व्यवस्थित आपली निघालेली आहे, म्हणजे तयार झालेली आहे. आता अशा पद्धतीनं पण तुम्ही ही सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर मात्र जास्त वेळ ठेवू नका. थोडीशी थंड झाली की लगेचच बाहेर काढा. रूम टेम्परेचरवरती शक्यतो ही जेली आहे ती सेट करण्यासाठी ठेवा. नाहीतर फ्रीजमध्ये जर तुम्ही जास्त वेळ ठेवलीत तर ही जी चव आहे ती बदलून जाईल. तर व्यवस्थित जेली आपली तयार झालेली आहे. ह्याला थोडीशी आपण कोटिंग करूया, म्हणजे साखरेची किंवा तुम्ही ह्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये व्यवस्थित असं लोळवून घ्या. म्हणजे ही दिसायला ही सुंदर दिसते आणि चवीला पण छान लागते. आवडीप्रमाणे साखरेमध्ये, साखरेची पावडरमध्ये किंवा जे सुकं खोबरं येतं बारीक केलेलं त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं ह्याला कोटिंग करून घ्या. तर जेली बनवणं अतिशय सोपं आहे. काही वेळातच तुम्ही तयार करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत